कुणाशी सल्लामसलत न करता तू एवढा मोठा निर्णय कसा काय घेतलास? त्याचे काय परिणाम होतील याचा विचार केला होतास तू? रामनंदा का शिव या सगळ्यात तू मदत केलीस हिला? नाही साहेब, काही बी मदत करायला नाही मी. आणि मला जर मदत करायचीच असती तर मी माझ्या होणाऱ्या बायकोची केली असती ना, स्वीटीची. आत्ता कसं, आत्ता हे सरकार ताळ्यावर येणार. तुम्ही दोघं इथं काय काम आहे माझ्याकडे आता? अरे गॅस सिलेंडर मिळत नाही आणि आता इंडक्शन मशीनचा सुद्धा तुटवडा झालाय, कारण तुमची कंपनी ते ब्लॅकने विकते. लाज नाही वाटत असं करताना? हे बघा, उगाच असं काय बी बोलू नका. असं काय बी केलेलं नाही मी. खोटं बोलू नका. बोला, काय करू आता मी? सांगा काय काम आहे? बोला बोला, करतो. आता कसं, जिल्ह्यातल्या सगळ्या हॉस्टेल्समध्ये इंडक्शन मशीन्स पोचायला हवीत. तिथे मुलांच्या जेवणाचे हाल होत आहेत. जिल्ह्यातल्या सगळ्या हॉस्टेलवरती? अरे किती क्वांटिटी लागेल? एवढं कसं काय नुकसान सोसू मी? कळतं का काही? नुकसान वगैरे काही होणार नाहीये तुमचं. मी तुमच्याकडनं ती सगळी मशीन्स मार्केट रेट प्रमाणेच विकत घेणार आहे. त्यामुळे ती इंडक्शन मशीन्स लवकरात लवकर हॉस्टेलवर पोचवायची आणि पोचवताना असं सांगायचं की विश्वंभर सरांनी पाठवली. नाही तर काय रे शुभ, आपल्याकडे त्यांची फाईल आहे ना? हो. ओपन करायला असा कितीसा वेळ लागणार आहे? अरे किती वेळा मला त्या फाईलच्या नावाखाली ब्लॅकमेल करणार आहात? बोला की किती वेळा? जोपर्यंत तुम्ही सगळे काळे धंदे, भ्रष्टाचार, चुकीची कामं बंद करत नाहीत ना, तोपर्यंत. पोचवतो. एवढा मोठा निर्णय तू विश्वंभरला न विचारता कसा काय घेतलास ग? तू यात पडायला नको होतं श्रावणी. नाही नंदा का, तिने जे केलं ते योग्य केलं. मुळात तिने समस्येवर तोडगा काढला. त्यामुळे शुभूची असिस्टंट म्हणून तीच योग्य असेल. शुभ श्रावणी